आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची वॉर्ड आरक्षण जाहीर झालं। त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व तयारी केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे प्रस्थापित आहे त्यांना उघड करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीमध्ये करेल। उदाहरण द्यायचं झालं, मी एकच उदाहरण देतो, बाकीचं सविस्तर उदाहरण मी निवडणुकीत देईलच। वंदे मातरम गाण्याला 150 वर्ष पूर्ण झाले। मग गाण्याला 150 वर्ष पूर्ण झाले त्याचा आनंद सगळ्यांनी मनवायलाच पाहिजे। परंतु जे सभागृह छत्रपती संभाजीनगरमध्ये करोडो रुपये खर्च करून बांधलं गेलं ते सभागृह इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला पैसे नाहीये म्हणून धूळखात पडलेला आहे। मग ही जी धूळफेक एवढ्या दिवसापासून चालू आहे या सगळ्या धूळफेकला उघड करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आणि विशेष म्हणजे निष्ठावंत मुलांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाईल आणि विजय होईल। स्वतंत्र लढणार की आणखी कोणाला घेणार? सध्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतंत्र तयारी चालू केलेली आहे आणि ज्या पद्धतीने माननीय राजसाहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे वॉर्ड जी रचना होती त्यासाठी आम्ही थांबलो होतो, परंतु आमची सर्व तयारी झालेली आहे आणि जवळपास 18 प्रभागांमध्ये आता आमच्याकडे उमेदवार आहेत। नाशिक पॅटर्न संभाजीनगरमध्ये राबवण्याची शक्यता आहे का किंवा तुम्ही तसे प्रयत्न सुरू आहेत का? नाही, अजूनपर्यंत तरी कुठलीही बोलणी झालेली नाहीये, परंतु जो अहवाल आम्ही तयार केलेला आहे तो परवाच्या दिवशी गुरुवारी आम्ही सन्माननीय राजसाहेबांना सादर करण्यासाठी जाणार आहोत।